नेक्स्ट मॅच सेमीफायनल 2 चा थरार आपल्याला पाहायला मिळेल. तर दोन्ही टीमचे कॅप्टन आपण देखील सज्ज व्हायचं आहे. यानंतर आपली मॅच असेल लगेचच कुठल्या प्रकारचा वेळ न घेता मॅचला इथे मात्र सुरुवात केली जाईल. यावेळेस मात्र प्रेक्षकांची गर्दी लाजवाब. सेमीफायनल फर्स्ट चा इथे थरार इथे मात्र चालू होईल. संध्याकाळचं सत्र इथे मात्र चालू होताना आपल्याला पाहायला मिळतोय. कुंभारवाडा प्रीमियर लीग 2024 पर्व पहिलं मधील ही सेमीफायनलची पहिली मॅच आपल्या समोर. देव्या दोन्ही टीमला शुभेच्छा. पहिलाच बॉल जोरदार टाळ्यांनी स्वागत करायचं आहे. यावेळी आपण पाहतोय पहिलाच बॉल इथे मात्र अतिरिक्त धावांनी सुरुवात. धावांचं श्री गणेश होत असताना टीमचं आपल्याला पाहायला मिळतोय. आणि दोन्ही टीमला इथे मात्र शुभेच्छा देताना देव्या दोन्ही टीमला शुभेच्छा. विश यू ऑल द बेस्ट बोथ द टीम. शो द गुड गेम, शो द क्वालिटी क्रिकेट. लेट्स प्ले. ग्रीन सिग्नल. यावेळी पहिलाच बॉल बॉलिंग मार्क वरती योगेश. राईट आर्म ओव्हर द विकेट. पहिलाच बॉल यावेळी कोलवट टप्पाचा बॉल इथे मात्र खोदून काढलाय. कुठल्याही प्रकारची इथे मात्र धावा मिळणार नाहीये. डॉट बॉलची सांगता. पहिला बॉल जरूर वाईट आला परंतु इथे मात्र कमबॅक केला गोलंदाज योगेशने. कॅप्टन आहे टीमचे. आता मात्र त्यांना कांद्यावरती जिम्मेदारी सोपवायची आहे. एक धाव फलकावरती पाहायला मिळतं. 5 षटकांचा खेळ किती धावांवरती रोखण्याचं काम असेल पाहावं लागेल. यावेळी ऑफसाईडच्या दिशेने फटका सजवलाय. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने फटका. इथे मात्र एक धाव. एका धावेने धावफलक जाऊन पुढे सरसावेल. बुनबुनचे सागर बंद आहे असंच काहीतरी समीकरण या मैदानाच्या आतमध्ये आता घडताना पाहायला मिळेल. सिंगल डबलचा खेळ इथे मैदानाच्या आतमध्ये प्राधान्य दिलं जात आहे. पुढचा बॉल यावेळी परत एकदा बॉल तयार आहे. यावेळी स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावर फटका सजवला. डीप मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. कुठल्याही प्रकारची इथे मात्र धावा मिळणार नाहीयेत. फक्त आणि फक्त एका धावेवरती इथे मात्र समाधान मानावं लागतं. पाणी पोचवायचं तिथे विनंती असेल. पुढचा बॉल यावेळी परत एकदा. यावेळी सोहो काय बॉलिंग यावेळी पाहायला मिळतं. चेंज ऑफ फेन, चेंज ऑफ लाईन यावेळी आपल्याला पाहायला मिळताना आपल्याला पाहायला मिळतं. डॉट बॉलची सांगता इथे होत असताना बॅट आणि बॉलचा काही एक संपर्क झाला नाही. पूर्णपणे यावेळी पायामध्ये बेड्या टोकण्याचं काम या गोलंदाजाने केलंय. कमाल लाजवाब गोलंदाजी पाहायला मिळतं. पुढचा बॉल यावेळी परत एकदा बॉल तयार आहे. यावेळी शफलून खेळण्याचा प्रयत्न. फुटवरचा इस्तेमाल. यावेळी स्ट्रेट डाऊन द ग्राउंड फटका सजवलाय. पावर लागेल इथे मिळतील या 2 धावा आणि या 2 धावेच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचेल तब्बल 5 या धावसंख्येवरती. 5 रन्स स्कोर कार्ड. 5 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. 5 ऑन बोर्ड. संध्याकाळचं 17 प्रेक्षकांची गर्दी बरेच आपल्याला पाहायला मिळते. लाजवाब यावेळेस आपण पाहतोय ही स्पर्धा तुमची आमची हक्काची स्पर्धा आणि सेमी फायनलची मॅच रंगताना पाहायला मिळते. या वाईड बॉल यावेळी बाहेर जाणारा बॉल आपल्याला पाहायला मिळाला. टप्पा पडल्यानंतर बाहेर येणारा बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. आणि पंच आमच्यापर्यंत माहिती पोहोचवत असताना येस इट इज वाईड बॉल. अतिरिक्त धाव. शेवटचा बॉल आहे. 5 बॉलचा खेळ नक्कीच झालाय. धावफलकाचा जर विचार केला धावफलक जाऊन पोहोचलाय तब्बल 6 या आकड्यावरती. 6 ऑन बोर्ड. एवन जोडी सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस मोठा प्रहार करायचा होता परंतु इथे मात्र एक धाव कंप्लीट. गुड रनिंग बिटवीन द विकेट. ही एक धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचेल तब्बल 7 या आकड्यावरती. 7 ऑन बोर्ड. लॉस ऑफ नो विकेट. अजूनही एकही विकेट गेली नाही. एक षटकाच्या अखेरीस खेळ समाप्त झालाय. 7 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. एक चांगली दर्जेदार स्पर्धा. या दर्जेदार स्पर्धेमधली दर्जेदार मॅच आपल्याला पाहायला मिळते. चला स्पीडअप करा. बघा टीम मीटिंग करू नका. प्रत्येक षटकानंतर ही विनंती असेल. ऑफिशियल पंच देखील तिथे उपस्थित आहेत. आपण पाहतो ऑफिशियल पंचांची भूमिका. एका बाजूला ओमकार मयेकर आहेत तर दुसऱ्या बाजूला ओमकार मोरे. ऑफिशियल पंच खऱ्या अर्थाने खेळाडू आहेत. सातत्याने त्यांना माहिती आहे. आज मात्र हे प्रेमा खातीर इथे उपस्थित झालेत. ऑफिशियल पंचांच्या भूमिकेत एक उत्कृष्ट खेळाडू दोन्ही नावाजलेले फलंदाज आणि गोलंदाज आज मात्र इथे पंचांच्या भूमिकेत आहेत. खरं त्याने चांगलं व्यक्तिमत्व. एक गोड स्माइल त्यांच्या चेहऱ्यावरती नक्कीच सातत्याने असते. यावेळी बॉलिंग ट्रॅक वरती रुपेश. पुढचा बॉल यावेळी वाईड बॉल. येस इट इज वाईड बॉल सांगत असताना पंच आम्हाला सांगतात दोन्ही हात पंचांचे समांतर धावा मिळाल्या त्या अवांतर आणि अवांतर धाव्याने धावफलक जाऊन पोहोचेल 8 या धावसंख्येवरती. 8 रन्स ऑन स्कोर कार्ड. 8 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. यावेळी जर सामना जिंकायचा असेल तर धावा इथे बनवायच्या आहेत. ते मात्र गरजेचं होत्या मॅच मध्ये. यावेळी प्रहार केला. इथे मात्र लॉफ्टेड हिट पाहायला मिळतोय.
परंतु इथे मात्र मिळतील या 2 धावा. स्वीट, परंतु या 2 धावा गोशांगी क्षेत्रामध्ये जात असताना पुढचा बॉल परत एकदा रुपेशचा आपण पाहतो. यावेळेस राईट मोर द विकेट. परत एकदा बॉल तयार आहे. स्ट्राईक वरती आपण पाहतोय फलंदाज विकी कराताने चांगली छाप सोडली स्पर्धेमध्ये. यावेळीच बॉल थांबणार नाहीये. बॉल इथे जाईल 2 धावांसाठी. नशिबाचा यावेळी साथ थोडीशी विकीला मात्र मिळाली नाहीये. परंतु काय फलंदाजी करतोय लाजवाब. प्रत्येक बॉल वरती मात्र हाहाकार केलाय. इथे मात्र विकीने आजच्या दिवसामध्ये जर विकीचा विचार केला तर नक्कीच एका मॅचचा मात्र मॅन ऑफ द मॅच ठरला होता. तोच इथे मात्र विकी मैदानाच्या आतमध्ये. पुढचा बॉल परत एकदा. यावेळी चांगली गोलंदाजी. हो काय यावेळेस डिलिव्हरी आहे. चांगली डिलिव्हरी यावेळेस आपल्याला पाहायला मिळते. बॅट आणि बॉलचा काही एक संपर्क झाला नाहीये. डॉट बॉलची सांगता इथे होत असताना आपल्याला पाहायला मिळते. शांतता संयमीचा खेळ चालू आहे. सेमीफायनलची मॅच, महत्वपूर्ण लढत आपल्या समोर आहे. यावेळीस बसून खेळण्याचा प्रयत्न ऑन साइडच्या दिशेने पूल केलाय. 2 धावा इथे मात्र एकवडण्यात आल्यात. आणि आता मात्र जर विचार केला तर 2 जर या धावाने धावाला जर पोहोचेल तब्बल 14 या आकड्यावरती. 2 बॉल अजून उर्वरित आहेत आणि 14 धावा धावफलकावरती आहेत. 14 ऑन बोर्ड. यावेळेस मात्र घोषणा येतात. यावेळेस हवेमध्ये बॉल आपल्याला पाहायला मिळतो. यस, इथे मात्र नो बॉल, बिमर बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. ॲज फर्स्ट बिमर ऑफ दिस मॅच. पहिला बिमर नक्कीच इथे मात्र हाताळण्यात आला. नो बॉलचा इथे मात्र कॉल येतोय आणि आता मात्र फ्री हिटचा कॉल आहे. यावेळेस मात्र संधी असेल फलंदाजाला मोठा फटका खेळायची. या संधीचं मात्र सोनं करता येईल का प्रश्नचिन्ह आहे. यावेळेस हाफ ट्रॅकर बॉल. इथे मात्र हवेमध्ये बॉल पाहायला मिळतोय परंतु चांगला प्रयत्न यावेळेस देखील पाहावं लागेल. धाव चिठ्ठ्या स्वरूपात इथे मात्र धक्का क्रमांक पहिला. धावफलकाचा जर विचार केला तर तब्बल 15 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. 15 ऑन बोर्ड. 15 धावा धावफलकावरती आहेत. पुढचा बॉल यावेळेस परत एकदा बॉलर तयार आहे. राईट मोर द विकेट. हाफ ट्रॅकर बॉल. इथे मात्र पूल करायचं होता. हवेत फटका खेळायचा होता. हवाई फायर करायचा होता परंतु इथे मात्र पूर्णपणे दाबून ठेवलाय. आता मात्र 2 षटकाच्या अखेरीस खेळ समाप्त झालाय. धावफलक जाऊन स्थिरावलाय 15 या धावसंख्येवरती. 15 रन्स ऑन स्कोर कार्ड. 15 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. नक्कीच उमेश सावंत, आपण जर कुठे असाल तर नक्कीच तुमची नक्कीच मातोश्री ते मात्र वाट बघते. आपण नक्कीच जायचंय, विनंती असेल. उमेश सावंत, आपण कुठे असाल तर त्वरित आपण घरी पोहोचा, विनंती असेल. यस, बॅक टू क्रिकेट. परत एकदा मैदानाच्या आतमध्ये आपण जातोय. धावफलक जाऊन पोहोचले तब्बल 15 या धावसंख्येवरती. 2 षटकाच्या अखेरीस खेळ समाप्त झालाय. 15 धावा धावफलकावरती अद्याप आपल्याला पाहायला मिळतात. सेमीफायनलची पहिली मॅच प्रेक्षकांच्या माहितीसाठी आपण पाहतोय. एका बाजूला टीम योद्धा फाईट करते तर दुसऱ्या बाजूला टीम नक्कीच इथं फाईट करत असताना शिलेदार. राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस परत एकदा आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज झालाय गोलंदाज नारायणला आपण पाहतोय. चांगली गोलंदाजी सातत्याने आज मात्र केली आहे परंतु आता मात्र महत्वाच्या मॅच मध्ये मात्र हिरा चमकेल का.
यावेळेस विकीला आपण पाहतो मिड विकेट रिजन मध्ये बॉल ट्रॅव्हल झाला. गोशांगी क्षेत्रामध्ये 2 धावा आपल्याला पाहायला मिळतात. या 2 धावेच्या मदतीने धावफलकावर पोहोचले 17. यावेळेस 17 पे क्या खतरा होता है देखना पडेगा. 17 रन्स यावेळेस धावफलकावरती पाहायला मिळतात. रन यहाँ पे स्कोर कार्ड पे देखते हुए अगला गेंद यहाँ पे राइट आर्म ओवर द विकेट बॉलिंग मार्क पे पुढचा बॉल यावेळेस आपण पाहतो. इथे मात्र पायाला बॉल आदळला. एक धाव इथे मात्र एकवडण्यात आली आहे. लेग बायच्या स्वरूपात एक धाव आपल्याला पाहायला मिळेल. एका धावेच्या मदतीने धावफलकावर पोहोचेल 18. 18 ऑन बोर्ड. 2 बॉलचा खेळ झालाय. 18 धावा धावफलकावरती. 18 धावा धावफलकावरती. तिसरं षटक प्रगतीपथावरती. 5 षटकाची मॅच आहे. काय घडेल या मॅच मध्ये काय बिघडेल ते येणारे वेळ सांगून जाईल. यावेळेस मात्र कमाल करावं लागेल. शांतते संयमीचा खेळ चालू आहे. विक्की सध्या शांत आहे. यावेळेस देखील ऑन साइडला पूल केलाय. इथे मात्र एक धाव एकवडण्यात आली. सिंगलचा इथे मात्र खेळ चालू आहे. एक धावा इथे मात्र एकवडण्याचं काम चालू आहे. आणि आता मात्र गरजेचे एक धावा इथे मात्र मिळतात. नक्कीच एक जमेची बाजू जर पाहिली तर धावा मात्र चालू आहेत संघाचे. कुठल्याही प्रकारचा इथे मात्र ब्रेक मिळत नाहीये संघाला. योद्धा टीमला एक चांगलं समीकरण मी तर म्हणेन यावेळेस योद्धाच्या मार्फत आपल्याला पाहायला मिळतोय. धावा आपल्याला पाहायला मिळतात 19 या आकड्यावरती. 90 रन्स स्कोर कार्ड. 3 बॉल 19 धावा धावफलकावरती. 90 रन्स स्कोर कार्ड. षटक क्रमांक 3 आपण पाहतोय प्रगती पथावरती. पुढचा बॉल यावेळेस परत एकदा बॉल तयार आहे. यावेळेस मोठा प्रहार करायचा होता. ऑफ साइडला इथे मात्र बॉल ट्रॅव्हल झाला. ही एकच धाव. एका धाब्यावरती इथे मात्र समाधान मानावं लागेल. आता मात्र विकी स्वतः स्ट्राईक वरती आलाय. जिम्मेदारी असेल विकीच्या खांद्यावरती. एका बाजूनी मात्र आजच्या दिवसामध्ये तो तलवार लढतोय संघासाठी. एका बाजूनी मात्र पूर्णपणे ही मॅच जिंकवण्याचा प्रयत्न करेलच नक्की. एफर्ट 100% देण्याचं काम करेल. परंतु आता मात्र या बॉलवरती काय घडेल. 4 बॉलचा खेळ झालाय. 20 धावा धावफलकावरती. 20 ऑन बोर्ड. पुढचा बॉल यावेळेस बॅटची कडा आपल्याला पाहायला मिळते. एक चिकी सिंगल इथे मात्र कंप्लीट झाली आहे. 5 बॉलचा खेळ झालाय. 21 धावा धावफलकावरती. शुभ संख्या 21 रन्स. 21 मोदक 21 दुर्वा आणि 21 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. 21 रन्स ऑन स्कोर कार्ड. 21 धावा धावफलकावरती आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. पुढचा बॉल शेवटचा बॉल 1 टू गो. तिसरा षटकचा इथे मात्र शेवटचा बॉल पाहायला मिळतोय. तुषारला आपण पाहतोय यावेळेस बॅटिंग साठी आहे. वाईट बॉल. यावेळेस अतिरिक्त धाव. अतिरिक्त धावेने इथे मात्र धावफलक पुढे सरसावताना पाहायला मिळतोय. 22 धावा धावफलकावरती आहेत. 22 रन्स ऑन स्कोर कार्ड. 22 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. दुहेरी अंकांमध्ये धावफलक आपण पाहतोय. 22 ऑन बोर्ड. शांतता संयमीचा इथे मात्र खेळ चालू आहे. मैदानाच्या आतमध्ये पाहावं लागेल. यावेळेस पूल केलंय. शॉर्ट टर्म पूल आपल्याला पाहायला मिळतोय. मिड विकेट मध्ये बॉल ट्रॅव्हल झाला. येथे गोशांगी क्षेत्रामध्ये या 2 धावा आणि 2 धावेच्या मदतीने धावफलक पोहोचेल तब्बल 24 या अंकावरती. 3 षटकाच्या अखेरीस खेळ समाप्त झालाय. 24 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. 24 ऑन बोर्ड. 18 बॉलचा खेळ नक्कीच पूर्ण झालाय. 24 धावा धावफलकावरती. उर्वरित अजूनही 12 बॉलचा खेळ मात्र बाकी आहे मैदानाच्या आतमध्ये. काय घडेल काय बिघडेल ती येणारे वेळ सांगून जाईल. महत्वाची मॅच आहे आणि महत्वाच्या मॅच मध्ये काय समीकरण राहील ते येणारे वेळ सांगून जाईल. यावेळेस आपण पाहतो इथे मात्र कोलवट टप्पाचा बॉल आपल्याला पाहायला मिळतोय आणि ही एक धाव आपल्याला पाहायला मिळते. एका धावेच्या मदतीने धावफलक पोहोचले. पंचवीस या आकड्यावरती. 25 ऑन बोर्ड. यस उर्वेश सावंत आमचा आवाज जर आपल्यापर्यंत पोहोचत असेल. उर्वेश सावंत एक लहान मुलगा सकाळी मैदानामध्ये आला होता अजून घरी गेला नाहीये. उर्वेश सावंत तुमची मम्मी तुम्हाला शोधायला मैदानाच्या आतमध्ये आली आहे. आमचा आवाज जर आपल्यापर्यंत पोहोचत असेल तर लगेच घरी जायचंय. बघा उर्वेश सावंत
आपण कुठे असाल तर नक्कीच त्वरित भेट द्या, विनंती असेल. उर्वेश सावंत सकाळपासून हा चिमुकला मात्र आला होता या स्पर्धा पाहण्यासाठी. क्रिकेटवरचं प्रेम आहे, परंतु मित्रा नक्कीच वेळेवरती घरी जा, आहे वाट बघतोय. त्यावेळेस पुढचा बॉल इथे मात्र गोलवर टप्पाचा बॉल खोदून काढलाय. उर्वेश सावंत या नावाचा दाफला जो मुलगा पोहोचेल. आहे त्या क्रीडांगणावर आहे. तू बाबा लवकर घरी जा, तुझी आई वाट पाहते. गेटवर आलेली आहे तुझी आई. उर्वेश सावंत यावेळेस ऑन साइडला बॉल गेलाय, इथे मात्र पाहावं लागेल या दोन धावेच्या मदतीने दाफला जाऊन पोहोचेल. तब्बल 30 रन्स ऑन स्कोर कार्ड. 30 धावा दाफलकावरती पाहायला मिळतात. दुहेरी अंकामध्ये दाफलक किती पर्यंत जाऊन थांबेल ते पाहावं लागेल. 4 बॉल झालेत आणि 30 धावा. उर्वरित अजूनही 2 बॉलचा खेळ बाकी आहे. सेमीफायनलची पहिली लढत आपल्याला पाहायला मिळते. हाय व्होल्टेज मॅच रंगतदार सामना आपल्या समोर आहे. यावेळेस परत एकदा मोठा प्रहार करायचा होता, इथे मात्र स्विंग अँड मिस. यावेळी शेवटचा बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. शेवटचा बॉल 4थ्या षटकातील शेवटचा बॉल आहे. यावेळेस आपण पाहतो इथे मात्र वाईट बॉलची सांगता होत असताना आपल्याला पाहायला मिळतात. दोन्ही अतिरिक्त धावा आपल्याला पाहायला मिळतात. या अतिरिक्त धाव्याने धावाला जाऊन पोहोचेल तब्बल 31 या आकड्यावरती. 31 रन्स ऑन स्कोर कार्ड. 31 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. 31 ऑन बोर्ड. शांतता संयमीचा खेळ मात्र चालू आहे. 31 धावा धावफलकावरती अद्यापर्यंत पाहायला मिळतात. शेवटचा बॉल इथे मात्र पाहावं लागेल. चांगली लाईन अँड लेंथ. इथे मात्र ऑफस्टिकच्या बराच आतून आलेला बॉल आपल्याला पाहायला मिळतो. डॉट बॉलची सांगता इथे मात्र आपल्याला पाहायला मिळते. 4 षटकाचा खेळ समाप्त झालाय. धावफलक जाऊन पोहोचलाय 31 या आकड्यावरती. 31 रन्स स्कोर कार्ड. 31 धावा धाव फलकावरती. शेवटचे 6 बॉल आता मात्र उर्वरित पहिल्या सत्रामध्ये किती धावा बनवण्याचा प्रयत्न असेल ते पाहावं लागेल. येणारे 6 बॉल आणि किती धावा बनवतील ते प्रश्नचिन्ह झालाय. 31 धावा 31 रन्स ऑन स्कोर कार्ड. लॉस ऑफ 1 विकेट. 1 विकेटच्या मोबदल्यामध्ये नक्कीच 31 धावा धाव फलकावरती. जर धावांचा जर विचार केला तर नक्कीच विक्की पूर्णपणे एका बाजूने तलवार लढवत असताना संघाला आपल्याला पाहायला मिळतोय. विक्की आणि ब्रुनाल नक्कीच ओपनिंग साठी आला होता, परंतु धावचीतच्या स्वरूपात ब्रुनालची विकेट मात्र आपल्याला पाहायला मिळाली. आता मात्र स्ट्राईक वरती तुषार इनॅट नंबर 3 वरती आलाय. यावेळी व्हाईट बॉल परत एकदा पाहायला मिळतोय. बॉलिंग ट्रॅक वरती आपण पाहतोय राजा. राईट मोर द विकेट. यावेळी बॉलर तयार आहे. शेवटचं षटक घेऊन आलाय संघाचं. शेवटचं षटक यावेळेस बॉलिंग ट्रॅक वरती बॉलर तयार. यावेळेस प्रहार केलाय. ऑन साइडला पूल केलाय. इथे मात्र गॅप शॉट सिलेक्शन. एका धाब्यावरती समाधान मानव लागलाय. एका धावेच्या मदतीने धावफलक पोहोचेल. 33 रन्स ऑन स्कोर कार्ड. 33 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. पुढचा बॉल यावेळेस परत एकदा बॅटची लिडिंग एज. इथे मात्र डॉट बॉल. आता मात्र समीकरण मध्ये बदलाव येतोय. प्रत्येक बॉल वरती समीकरण चेंज होत आहे. इथे मात्र समीकरण मध्ये बदलाव. यावेळेस पुढचा बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. शांतता संयमीचा खेळ. यावेळीच काय लॉफ्ट केलाय इथे मात्र, परंतु नशिबाची साथ मात्र मिळाली नाही. पूर्णपणे 100% देतोय, परंतु त्याचं फळ मात्र मिळत नाही. नक्कीच यावेळेस मात्र 2 धावा इथे मात्र स्कोर कार्ड वरती ऍड होत आहेत. रात्रीचं सत्र आपण पाहतोय थोडस स्लो क्रिकेट नक्कीच पाहायला मिळतोय. नक्कीच थोडस अडचण इथे आपल्याला पाहायला मिळतोय बॉल जाण्यासाठी 6 वरती. यावेळेस कोलो टप्प्याचा बॉल खोदून काढला. यॉर्कलेनचा बॉल इथे मात्र पाहायला मिळतोय. 1 धाव चांगलं कलेक्शन आपल्याला तिथे पाहायला मिळतो आणि 1 धाव चिकी सिंगल इथे मात्र कंप्लीट झाली. एका चिकी सिंगलने धावफलक जाऊन पोहोचलोय तब्बल 36 या आकड्यावरती. 36 रन्स ऑन स्कोर कार्ड. 36 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. राईट मोर द विकेट. परत एकदा बॉलर तयार आहे. बॅटची लिडिंग एज. हो इथे मात्र स्वीट साऊंड ऑफ बॅट. धक्का क्रमांक 2 फलंदाज इथे मात्र भाग आउट.
जर विचार केला धावफलक जाऊन स्थिरावलंय 36 या आकड्यावरती. 36 रन्स ऑन स्कोर कार्ड. शेवटचा एक बॉल यावेळेस फुल केलाय. नो बॉल यावेळेस. नो प्लस 2 टोटल 3 धावा इथं ऍड होतील. धावफलक जाऊन पोहोचेल तब्बल 39 या आकड्यावरती. यस फ्रीडचा बॉल यावेळेस पंचांच्या माध्यमातून आपल्याला कॉल आलाय. ग्रीन सिग्नल. इथे मात्र संधी असेल चेतनला मोठा प्रहार करायची. आणखी सन्मान्य अजयजी कानविलकर साहेब आपण व्यासपीठावरती यायचं विनंती असेल. यावेळी शांतता संयमीचा खेळ चालू आहे. शांत या फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. पुढचा बॉल यावेळेस फ्रीडचा बॉल. यावेळेस लेग साईडच्या दिशेने फटका खेळला. ही एक धाव कंप्लीट. एका धाब्यावरती समाधान मानावं लागतं. आता मात्र धावा जाऊन पोहोचवल्या तब्बल 40 आणि 41 धाव्यांची गरज या मॅच मध्ये. पहिल्या सत्र इथे समाप्त होईल. 41 धावांचं इथे लक्ष. 41 धावांचं टार्गेट. एका बाजू
प्रीमियर लीग मध्ये 40+ या सामन्यामध्ये दुर्गावती क्रीडा नगरीमध्ये रमेश जुनगरे यांचं आगमन झालेलं आहे. सर्व क्रिकेट शौकीनांच्या वतीनं त्यांचं हार्दिक स्वागत. यस नक्कीच वेलकम साहेब. आपलं देखील मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत आहे साहेब. खऱ्या अर्थानं कौतुक करावं तितकं कमी. सकाळचा आपण नाश्त्याचा विचार केला त्यांच्या माध्यमातून नक्कीच पुरस्कृत करण्यात आलं. त्यानंतर जे आपण परफॉर्मन्स पाहिलं नक्कीच त्यांच्या वतीने सौजन्य आपण पाहतोय. सन्मान्य रमेशजी जुनगरे साहेब आज मात्र इथे उपस्थित संध्याकाळच्या सत्रामध्ये एक डॅशिंग व्यक्तिमत्व आहे. त्यांचं देखील यथोचित मान सन्मान या मुख्य व्यासपीठावरती थोड्याच वेळात केला जाईल. आणि आता मात्र टॉस बॉक्स मध्ये इथे मात्र टॉस होत असताना सेमीफायनल 2 चा इथे मात्र टॉस होत आहे. एका बाजूला टीम शूरवीर तर दुसऱ्या बाजूला टीम सरदार. या दोन्ही टीमच्या माध्यमातून इथे मात्र टॉस इथे मात्र कंप्लीट झाली आहे. साहेब आपण या व्यासपीठावरती स्थानापन्न व्हा. नाणेपैकी जिंकली टीम. चला नाणेपैकी कोणी जिंकले? हे दादा टॉस कोण जिंकलाय? आणि की सरदार यांनी नाणेपैकी जिंकली आहे. निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवा सरदार टीम. यस दुसरा सत्र वळूया मॅच कडे. इथे मात्र आता दुसरं सत्र चालू होतंय. येणारे आपण पाहतोय आता मात्र 30 बॉल आणि मात्र गरज आहे 41 धावांची गरज या मॅच मध्ये. एका बाजूला टीम योद्धा तर दुसऱ्या बाजूला टीम शिलेदार फाईट करताना पाहायला मिळते. एका बाजूला टीमचे ओनर आपण पाहतोय रुपेशजी कांडगे साहेब तर दुसऱ्या बाजूला योद्धा टीमचे नक्कीच ओनर सन्मान्य रमेशजी जुनगरे साहेब आपल्याला पाहायला मिळतात. नक्कीच त्या टीमची मॅच इथे मात्र देऊया. दोन्ही टीमला शुभेच्छा. परत एकदा दुसऱ्या सत्रामध्ये पहिलाच बॉल यावेळी पहिल्या षटकातील यावेळी पाहावं लागेल. लाईनातले चुकीची पाहायला मिळते. अतिरिक्त दाब्याने इथे मात्र सुरुवात झाली. टीट फॉर टाट जसं तसे उत्तर देण्याचं काम इथे मात्र केलं. एका बाजूला मुकेश तर दुसऱ्या बाजूला योगेश. ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज राईट आर्म राऊंड विकेट. यावेळी स्केडॅक इथे मात्र ला जवाब. ओहो क्या बात. काय गोलंदाजी पाहायला मिळते. आता मात्र जसा तसं उत्तर देण्याचं काम इथे मात्र केलंय. एक बॉल वाईट आला तदनंतर आता मात्र कमबॅक केलं. डॉट बॉलची सांगता ती क्षमता मात्र या गोलंदाजामध्ये. पुढचा बॉल परत एकदा यावेळेस मात्र खोदून काढलाय ऑफ साइडच्या दिशेने. काय झेले जवाब क्षेत्ररक्षक विकेट क्रमांक संध्याकाळच्या सत्रामध्ये डीजे मास्टर देखील पेटून उठलेत. या विस्फोटचा बॉल आखो टपाचा बॉल. इथे मात्र बॅट आणि बॉलचा काही एक संपर्क झाला नाहीये. आल्या आल्या हव्यात उडवायचा होता बॉल परंतु इथे मात्र डॉट बॉलची सांगता आपल्याला पाहायला मिळते. बॉलिंग ट्रॅक वरतीचा विचार केला. बॉलिंग ट्रॅक वरती तुषारला आपण पाहतोय. यावेळेस परत एकदा मोठा प्रहार करायचा होता. स्क्वेअर लेगच्या दिशेमध्ये बॉल इथे ट्रॅव्हल झाला. ही एक धाव आपल्याला पाहायला मिळते. एका धावेच्या मदतीने धावफलकातून पोहोचेल फक्त आणि फक्त 2 या आकड्यावरती. 41 धावांचा मात्र पाठलाग करायचा आहे. कोण जिंकेला सामना. एका बाजूला टीम शिलेदार तर दुसऱ्या बाजूला टीम योद्धा हा संघ खेळतोय. कोण मेगा फायनल मध्ये मात्र प्रवेश करेल ती येणारी वेळ सांगू चल. ओहो काय गोलंदाजी आहे जवाब. कौतुक करावं तितकं कमी आहे तुषारचं. डॉट बॉलची सांगता इथे मात्र झाली आहे. प्रत्येक बॉल वरती मात्र धावा येणं गरजेचे आहे. या मॅच मध्ये एक एक धावाचं किती मूल्य आहे ते सांगणारी ही मॅच आपल्या समोर आहे. मेहनत या मॅच मध्ये मात्र करावी लागेल. पुढचा बॉल यावेळेस परत एकदा यावेळी हाफ ट्रॅकर बॉल. नक्कीच काय गोलंदाजी आहे. वा कमालीची गोलंदाजी आहे. एक षटकाच्या अखेरीस खेळ समाप्त झालाय आणि फक्त 2 धावा खर्च केल्या तुषारने. जर षटक आवडला असेल तर जोरदार एकदा टाळ्या नक्कीच वाजवल्या पाहिजे तुषारसाठी. काय कमालीची गोलंदाजी आहे. 2 धावा त्यातील देखील एक धाव वाईटच्या स्वरूपात आली आणि एक धाव फक्त बॅटच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. लाजवाब गोलंदाजी आहे. कौतुक करावं तितकं कमी आहे. ज्या प्रकारे सुरुवात पाहिजे होती तशा प्रकारे सुरुवात इथे होत असताना पाहायला मिळते.
आता मात्र 2 धावा येणारे जर विचार केला तर 24 बॉल आणि आता मात्र गरज असेल अजूनही 39 धाव्यांची. 24 बॉल आणि 39 धाव्यांची गरज या मॅच मध्ये. यावेळेस न्यू बॉलर मैदानाच्या आतमध्ये विकीला आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज झालाय. राईट आर्म ओव्हर द विकेट. पहिलाच बॉल यावेळेस बॅटची लीडिंग एज पूर्णपणे यावेळेस चटापट करत असताना पूर्णपणे एफर्ट दिलं फिल्डिंग मध्ये, परंतु मात्र चांगला प्रयत्न आपल्याला पाहायला मिळाला. एक धाव स्ट्राईक जरी रोटेट झाली आहे. आता मात्र जर सामना जिंकायचा असेल तर मेहनत या मॅच मध्ये मात्र करावी लागेल. योगेशला आपण पाहतोय मोठ्या फटक्यांची आतिषबाजी इथे मात्र करावी लागेल. पूर्णपणे जर सामना जिंकायचा असेल ना तर कमबॅक मात्र गरजेचं आहे. यावेळी स्क्वेअर लेगच्या दिशेमध्ये फटका सजवलाय. एक धाव आपल्याला पाहायला मिळते. एका धावेच्या मदतीने धावफलकातून पोहोचेल तब्बल 4 या अंकावरती. 4 रन्स स्कोर कार्ड. 4 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. गोलंदाजी जणू काही वेगावरती स्वार असलेला गोलंदाजी करतोय की काय, परंतु इथे मात्र वाईट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. दिशा थोडीशी भरकटताना आपल्याला पाहायला मिळत आहे. धावफलकाचा जर विचार केला धावफलक जाऊन पोहोचलाय फक्त आणि फक्त 5 धावा. अजूनही जर विचार केला तर 35 धाव्यांची आवश्यकता अजूनही मॅच मध्ये. यावेळेस ऑफसाईडच्या दिशेने फटका सजवलाय. बाबला गेली. 1 धाव कंप्लीट आणि आता मात्र येस 2 धावा असतील. 2 धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचेल 7 ऑन बोर्ड. दुसरं षटक आपण पाहतोय प्रगती पथावरती. 7 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. 7 ऑन बोर्ड. यावेळेस पुढचा बॉल पाहावा लागेल. काय गडे मैदानाच्या आत. यावेळेस कोलवा टप्पाचा बॉल खोदून काढलाय. इथे मात्र चोरटी धाव. चिकीत सिंगल इथे मात्र गतीनं कंप्लीट झाली आणि एका धावेच्या मदतीनं धावफलकातून पोहोचलाय तब्बल 8 या आकड्यावरती. थोडस लो स्कोरिंग मॅच नक्कीच पाहायला मिळते. इथे मात्र पाठलाग करायचा आहे. असं चालून चालणार नाही. इथे मात्र मोठ्या फटक्यांची आतिषबाजी करावी लागेल. कोशिश करावी लागेल या मॅच मध्ये जर सामना जिंकायचा असेल तर. स्लोवर गतीचा चेंडू पाहायला मिळतोय. वाईट बॉल. इथे मात्र परत एकदा व्हाईटचं सिग्नल देत असताना येस इट इज व्हाईट बॉल सांगत असताना यावेळेस आपल्याला पाहायला मिळतात. पुढचा बॉल यावेळेस परत एकदा. यावेळेस कोलवा टप्पाचा बॉल. काय गोलंदाजी आहे. लाजवाब गोलंदाजी आहे. 2 षटकाच्या अखेरीस खेळ समाप्त झालाय. धावफलक जाऊन पोहोचले तब्बल फक्त आणि फक्त 9 या धावसंख्येवरती. काय लाजवाब गोलंदाजी पाहायला मिळते. कमालीची गोलंदाजी यावेळेस टीम योद्धाच्या माध्यमातून होत आहे. नक्कीच जर विचार केला योद्धा हा संघ नक्कीच सामान्य रमेश साहेबांचा संघ आहे. नक्कीच चेहऱ्यावरती थोडीशी स्माईल आपल्याला पाहायला मिळते, कारण की 41 धावांचा पाठलाग करायचा आहे. परंतु आता मात्र फक्त आणि फक्त 9 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. 9 ऑन बोर्ड. 9 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. यावेळेस मात्र तिसरे षटक प्रगतीपथावरती घेऊन आले. नवीन गोलंदाज आपण पाहतोय मृणालला आपण पाहतोय यावेळेस बॉलिंग ट्रॅक वरती. यावेळेस हवेमध्ये प्रहार केला. इथे क्षेत्ररक्षक खाली जज करतोय. चुकी घडणार नाहीये. विकीच्या माध्यमातून धक्का क्रमांक पुढचा. फलंदाज बाद टोक डीजे. पण पाहतो इथे मात्र शुभागमन होत असताना आमचे लाडके मित्र आणि उभारता सितारा कराडताना व्हॉइस ऑफ कराड म्हणून ज्यांची ओळख आहे उत्कृष्ट असे समालोचक सन्मान्य आशिषजी सोरगे साहेब
नक्कीच सर त्यांचं इथे आगमन झालंय, त्यांचं देखील मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत आहे. आपण या नक्कीच सर आशिष चोरगे सर आपलं देखील मनपूर्वक सहर्ष हृदयाच्या अंतःकरणापासून हार्दिक मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे. यावेळेस पुढचा बॉल इथे मात्र शॉर्ट ऑन पूल आपल्याला पाहायला मिळाला. हाफ ट्रॅकर बॉल होता आणि आता मात्र या 2 धावा पाहायला मिळतात. 2 धावेच्या मदतीने धावफलकावर पोहोचले तब्बल 11 या आकड्यावरती. 11 रन्सचा स्कोर कार्ड. शांतते संयमीचा खेळ चालू आहे. यावेळेस चॉकलेटचा बॉल इथे मात्र काय गोलंदाजी आहे. क्रिकेट मधील ब्रह्मास्त्र हे मात्र आता वापरण्याला सुरुवात केली आहे. काय गोलंदाजी आहे. कौतुक करावं तितकं कमी. तिन्ही गोलंदाजाच यावेळेस मैदानाच्या आतमध्ये आहे. पुढचा बॉल यावेळेस आपल्या समोर आहे. राईट हँड ओव्हर द विकेट. यावेळेस पुढचा बॉल डान्सिंग धरून फटका खेळलाय ऑफ साइडच्या दिशेने. इथे मात्र फटका सजवलाय. एकच धाव. इथे मात्र बून बूनचे सागर बनत आहे असं काहीतरी समीकरण मैदानाच्या आतमध्ये चालू आहे, परंतु टेंबे टेंबेने काही घडणार नाहीये. तब्बल 41 धावांचं पाठलाग करायचा आहे. 3रं षटक प्रगतीपथावरती आहे आणि आतापर्यंत जर विचार केला तर धावा जम पोहोचल्यात. ऑन साइडला इथे मात्र पूल केलंय. धावफलक जम पोहोचलंय तब्बल 14 या आकड्यावरती. 14 ऑन बोर्ड. 14 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. 3 षटकाच्या अखेरीस खेळ समाप्त झालाय. धावफलक जाऊन पोहोचलंय तब्बल 14 या आकड्यावरती. 14 रन्सचा स्कोर कार्ड. अजूनही जर विचार केला येणारे 12 बॉल आणि आता मात्र गरज असेल 27 धाव्यांची. येणारे 12 बॉल आणि 27 धाव्यांची गरज आहे. काय घडेल या मॅच मध्ये ती येणारे वेळ सांगून जाईल. क्रिकेट आहे मित्रांनो, काही घडू शकतं कुठल्याही क्षणावरती. इथे मात्र चेंज होऊ शकतो. यावेळेस बॅकफुटला पंच केलंय. उत्कृष्ट झेल. इथे मात्र क्षेत्ररक्षकाने टिपलाय झेल. आता मात्र मॅच मध्ये परिवर्तन. आता मात्र यावेळेस मी तर म्हणे पूर्णपणे इथे मात्र ही मॅच एका बाजूला झुकली की काय हा मोठा प्रश्नचिन्ह निर्माण. सेमीफायनलची पहिली मॅच आपण पाहतोय. पुढचा बॉल परत एकदा हाफ ट्रॅकर बॉल. इथे मात्र स्क्वेअर लेगच्या दिशेने फटका सजवला होता. 1 धाव इथे मात्र मिळता आणि एका धावेच्या मदतीनं धावफलक जम पोहोचले तब्बल 15 या धावसंख्येवरती. 15 रन्स ऑन स्कोर कार्ड. 4थं षटक आपण पाहतोय प्रगती पथावरती. या सामन्यामध्ये जो संघ मात्र विजयी होईल तो थेट मेगा फायनल मध्ये एंटर होईल. हाफ ट्रॅकर बॉल यावेळेस आपण पाहतो. इथे मात्र आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न. इथे मात्र धावचीच्या स्वरूपात धक्का क्रमांक. इथे मात्र लागत असताना 4था फलंदाज बाग. या मॅच मध्ये फटका चांगला होता, परंतु इथे मात्र आपण पाहतोय घोषांकी क्षेत्र इथे मात्र डिक्लेअर झोन आहे. त्यामध्ये इथे मात्र बॉल जाऊन थांबेल. 2 धावा इथे मात्र मिळतील आणि आता मात्र पुढचा बॉल यावेळेस परत एकदा बॉल तयार आहे. राईट मोर द विकेट. विकीला आपण पाहतोय यावेळेस स्लोवर बॉल. यावेळेस काय गोलंदाजी कमालीची. टप्पा पडल्यानंतर स्लो झालेला बॉल. इथे मात्र चेंज ऑफ फेज चेंज ऑफ लाईन इथे करत असताना गतीमध्ये परिवर्तन आपल्याला पाहायला मिळालंय आणि आता मात्र
4 षटकांचा खेळ समाप्त झालाय. धावफलक पोहोचलाय तब्बल 17 या धावसंख्येवरती. 17 रन्स ऑन स्कोर कार्ड. 17 धावा धावफलकावरती आतापर्यंत पाहायला मिळतात. आणि या दरम्यान आपण पाहतोय सन्मान्य किशोरजी त्रिपल साहेब यांचं इथे शुभ आगमन झालंय. त्यांचं देखील मनपूर्वक सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत आहे. वेलकम साहेब. आणि नक्कीच आपण या व्यासपीठावरती स्थानापन्न व्हा. खऱ्या अर्थाने तुमची जागा आमच्या मनामध्ये. यावेळेस परत एकदा पूल केलाय लेग साईडच्या दिशेने, परंतु या 2-2 धावांनी काही घडणार नाहीये. इथे मात्र षटकार किंवा चौकार या मॅच मध्ये मात्र मोलाचा आहे तुमच्यासाठी. जर हा सामना जिंकायचा असेल तर आतिषबाजी इथे मात्र करावी लागेल, प्रहार करावे लागेल प्रत्येक बॉल वरती जर हा सामना जिंकायचा असेल तर. एकोणवीस धावा धावफलकावरती. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड इथे मात्र फटका खेळलाय लॉंग ऑनच्या दिशेने. इथे मात्र यस नशिबाची साथ मिळत असताना धक्का क्रमांक 5. परंतु इथे मात्र एक धाव पडण्यात आली. फक्त आणि फक्त मित्र यावेळी स्कोर कार्ड इथे फक्त सजवण्याचं काम करतात, परंतु काही इथे मात्र त्याला अर्थ राहिला नाही. फक्त आणि फक्त औपचारिकता या मॅच मध्ये शेवटचा आणि अंतिम षटक यावेळेस प्रगतीपथावरती. एका बाजूला मित्र यावेळेस पूर्णपणे मॅच जिंकली टीम योद्धा या टीम कडून आपल्याला पाहायला मिळतं. नक्कीच टीमचे ओनर मात्र चेहऱ्यावरती थोडंसं स्माइल आपल्याला पाहायला मिळतं. नक्कीच रमेश साहेबांच्या चेहऱ्यावरती स्माइल. खऱ्या अर्थाने टीम विजयाच्या उंबरट्यावरती नक्कीच पाहायला मिळतं. समसमणारी आपण ट्रॉफी पाहतोय. KPL 2024 चा थरार आपल्याला आजमाला पाहायला मिळतोय. या स्वाईड बॉल इथे मध्ये एक एक्स्ट्रा बॉल आपल्याला नक्कीच टाकावं लागेल. बॉलिंग ट्रॅक वरती चेतन आहे. यावेळेस मात्र जवळ जवळ फायनल मध्ये पोहोचलाय तो म्हणजे नक्कीच योद्धा संघ. यावेळी 6व्या मध्ये प्रहार केलाय. इथे मात्र बॉल जाईल आणि नक्कीच 2 धाव्यांसाठी आलेला हा गोशांगे क्षेत्रामध्ये डिक्लेअर झोन मध्ये या 2 धावा. शेवटचा बॉल असेल यावेळेस मात्र 1 to go. तब्बल 41 धावांचा पाठलाग करायचा होता. 41 धावा करताना हा संघ मात्र पिछाडीवरती झालाय आणि आजच्या दिवसातील पहिला संघ ठरतो मेगा फायनल मध्ये जाणारा टीम योद्धा. नक्की होणारी मॅच सेमीफायनल 2 आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूला टीम सरदार, त्या समोर फाईट करताना टीम शूरवीर हा संघ खेळताना पाहायला मिळेल. एका बाजूला नक्कीच सन्मान्य गणेशजी वनारसे साहेबांचा संघ म्हणजे सरदार संघ, तर त्या बाजूला शूरवीर म्हणजे सन्मान्य प्रशांत सुर्वे साहेबांचा हा संघ आपल्याला पाहायला मिळेल. दोन्ही मातबदार संघ आमने सामने फाईट करेल. सेकंड मॅच सेमीफायनलची आपल्याला पाहायला मिळेल आणि हा नक्कीच चांगली मॅच. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ठरलाय. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ठरलाय ज्यांनी फलंदाजी करत असताना चांगली बॅटिंग आणि गोलंदाजी करत असताना विकेट्स आपल्याला पाहायला मिळाल्या. तो ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. विकी वन्स अगेन मॅन ऑफ द मॅच. आपण या व्यासपीठावरती या विकी. नक्कीच मी तर म्हणेन हा जणू काही एक यंग स्टार खेळाडू इथे मात्र खेळतोय की काय, त्या प्रकारे त्याचा फिटनेस आपल्याला पाहायला मिळतोय. नक्कीच वैभवजी मयेकर, शाखा प्रमुख वैभवजी मयेकर यांच्या शुभ हस्ते विकी याला या संघाच्या स्पर्धे मालिकेमध्ये मॅन ऑफ द मॅच दिलेला आहे.
जसं की सेमीफायनल मधील मॅन ऑफ द मॅच वानकरी. विकी आपणा पुढील मॅच साठी आमच्याकडून हार्दिक शुभेच्छा.